एवढ्या सुंदर मूर्त्या घडवायचा, एवढ्या सुंदर मूर्त्या घडवायचा. कारवाडीकर तुम्ही जर त्याच्या समोर जाऊन उभे राहिले तर हुबेहूब तुमच्यासारखी मूर्ती तयार करायचा. माणूस आहे की मूर्ती आहे ओळखी येत नव्हती. पण एक दिवस भविष्यकाराकडे गेला. एवढ्या गोड मूर्त्या घडवतो, पण ऐक ना, एक दुर्दैव आहे, उद्या दुपारी 12 वाजता तुझं मरण ठरलेलं आहे. त्यानं युक्ती वापरली. वैभव महाराज घरी आला. त्यानं काय केलं, हुबेहूब त्याच्यासारख्या 12 मूर्त्या तयार केल्या. 5 मिनिटं अगोदर एका मूर्तीमध्ये जाऊन लपून बसला. आता यम घेण्याकरता आला. यम घेण्याकरता आल्यानंतर यमाना विचार केला, मी घ्यायला आलो एकाला, त्या 12 आता नेऊ कोणाला. त्या मूर्तीजवळ जायचा, पहिल्या मूर्तीजवळ गेला. वा, काय सुंदर मूर्तिकार आहे, काय गोड मूर्ती घडवल्या, याच्यासारखा मूर्तिकार मूर्ती लोका दुसरा होणार नाही. माणूस आहे का मूर्ती आहे कळत नाही, किती गोड मूर्ती घडवली. पहिल्या मूर्तीजवळ वर्णन केलं. दुसऱ्या मूर्तीजवळ गेला. अविनाश महाराज तो असंच म्हणायला लागला, वा, असं करता 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 12व्या क्रमांकाची मूर्ती आली. आणि आता वर्णन करायला लागला यम. वा, मध्ये ऐकत होता, एवढा हसत होता, स्तुती चालू होती ना, हसत होता की यम आपलं वर्णन करतोय. जगानं वर्णन केलं, पण आज यम आपलं वर्णन करतोय. पण यमानं वर्णन करता करता एक शब्द वापरला. एवढ्या गोड मूर्त्या घडवल्या, पण एकच चुकी ठेवली. माणूस असा प्राणी, त्याला स्वतःची चुकी कधी सहन होत नाही. मध्ये जो लपून बसलेला होता ना वैभव दादा, तो पळतच बाहेर आला. काय चुकी ठेवली, यमानं सांगितलं, बोलला ही चूक झाली, चल मा सांग.